चला तर आज करूयात एकदम नवीन पद्धतीची आणि वेगळ्या चवीची खमंग कुरकुरीत बटाटा भजी। आता ही भजी बनवत असताना इथे आपण आहे ना थेंबरही पाण्याचा वापर केलेला नाहीये, त्याचबरोबर जराही सोडा वापरलेला नाहीये, तरीसुद्धा भजी अतिशय कुरकुरीत होतात। भजी तळताना अजिबात तेल पीत नाहीत, तळल्यानंतर तेलकट होत नाहीत आणि मऊसुद्धा पडत नाहीत। सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला जर का काही बनवायचं असेल तर ही भजी नक्कीच तुम्ही बनवू शकता। त्याचबरोबर संध्याकाळच्या चहासोबत जर का तुम्हाला काही नाश्ता हवा असेल तर ही भजी बनवायला काहीच हरकत नाही। बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खायलासुद्धा खमंग कुरकुरीत लागतात। तर मग चला करूया। बटाटा भजी बनवण्यासाठी इथे बघा मी 2 मध्यम आकाराचे बटाटे पिलरने साल काढून घेतलेले आहेत आणि काळे पडू नयेत याकरता पाण्यामध्ये भिजत ठेवलेत। आता बटाटा घेताना शक्यतो मोठ्या आकाराचा घ्यायचा, म्हणजे मग याला कट करणं सोपं जातं। तर हे बघा बटाटा कट करत असताना याला असा उभा पकडायचा आणि सुरीने याचे असे मध्यम जाडीचे आपल्याला स्लाइस तयार करून घ्यायचे आहेत। असे एकसारख्या आकाराचे बटाट्याचे स्लाइस सुरीने कट करून घेतले की त्यानंतर काय करायचं, याला आपल्याला कट करायचं आहे। तर बाजारामध्ये ज्या आकाराचे फ्रेंच फ्राईज मिळतात ना, अगदी तशाच आकाराचे यालासुद्धा आपल्याला कट करायचं आहे, पण त्यापेक्षा थोडासा आपल्याला याचा आकार बारीक ठेवायचा आहे। तर हे बघा इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणेच उभे लांबट चौकोनी याचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे। खूप जास्त जर याला तुम्ही जाड कट करून घ्याल तर भजी तळताना बटाटा आतमध्ये कच्चा राहतो आणि वरवर फक्त तो तळला जातो। त्यामुळे याचे असे हे उभे लांबट बारीक आपल्याला काप करून घ्यायचे। तर दोन्ही बटाटे बारीक असे चिरून झालेले आहेत। त्यानंतर काय करायचं, याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि बटाटा आपल्याला 2-3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। बटाट्यामध्ये स्टार्च असतो आणि तो एक्स्ट्राचा जो स्टार्च आहे तो निघून जावा याकरता पाण्याने याला चांगलं चोळून धुवून घ्यायचं आहे। बटाट्याचे काप आपल्याला तोपर्यंत धुवायचे जोपर्यंत यातला स्टार्च निघून जात नाही आणि यामध्ये स्वच्छ निथळ पाणी शिल्लक राहत नाही। तर हे बघा बटाट्याचे काप चांगले धुवून घेतलेले आहेत। आता काय करायचं, यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे बटाट्याचे काप चाळणीवरती आपल्याला निथळण्याकरता ठेवायचे। तर खाली एक भांडं ठेवलं आहे आणि चाळणीमध्ये बटाट्याचे काप काढून घेतलेले आहेत। आता यातलं जास्तीचं पाणी निथळण्याकरता आपण थोड्या वेळासाठी याला असंच ठेवून देऊ। त्यानंतर इथे मी घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा। तर आज आपण बटाटा भजी बनवतोय त्यामुळे इथे कांद्याचं प्रमाण आपल्याला थोडंसं कमीच ठेवायचं आहे, म्हणजे जेवढा बटाटा घेतलेला आहे त्याच्या निम्मा किंवा त्यापेक्षा कमी कांदा इथे आपल्याला भजी बनवताना वापरायचा आहे। तर कांदा आपल्याला असा उभा लांब पातळ चिरून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण कांदा भजी बनवण्यासाठी बारीक चिरून घेतो अगदी तसाच। कुरकुरीत आणि लच्छेदार भजी व्हावीत याकरता आपल्याला कांदा असा उभा लांब पातळ चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्या पाकळ्या अशा हाताने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। तर हे बघा कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या सुटसुटीत करून घेतल्या। त्यानंतर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि पाणी न घालताच याला मिक्सरवर फिरून आपल्याला हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून झालेलं आहे। त्यानंतर हे बघा हे बटाट्याचे काप पाणी निथळण्याकरता थोडा वेळ चाळणीवर ठेवले होते, ते सुद्धा थोडेसे कोरडे झालेले आहेत। आता याला एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। यामध्येच घालूयात एक मध्यम आकाराचा उभा लांब पातळ चिरलेला कांदा। कांदा आणि बटाटा एकत्र करून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घालून कांदा आणि बटाट्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। कांदा आणि बटाट्याच्या कापांमध्ये मीठ घालून याला थोड्या वेळासाठी मुरत ठेवलं की मिठामुळे याला पाणी सुटतं आणि त्यामुळे कांदा आणि बटाट्याचे काप थोडेसे मऊसर होतात आणि त्यामुळे भजीसुद्धा छान कुरकुरीत व्हायला मदत होते। त्यामुळे काय करायचं, यामध्ये मीठ घालायचं, मीठ चांगलं कांदा आणि बटाट्याला चोळून घ्यायचं आणि आता काय करायचं, यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटासाठी याला आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटानंतर बघा कांदा बटाट्याचे काप मीठ लावून चोळून ठेवलेले होते आणि त्यानंतर तुम्ही इथे बघाल तर याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आणि कांदा बटाटासुद्धा मिठाच्या पाण्यामध्ये भिजल्यामुळे मऊसर झालेला आहे। आता हाताने याला घट्ट दाबून पिळून यातलं जास्तीचं पाणीसुद्धा आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे आणि जमेल तितकं याला कोरडं करून घ्यायचं आहे। मिठामुळे जो ओलावा कांदा बटाट्यांमध्ये तयार झालेला असतो यामध्येच आपल्याला भजीचं पीठ मळून घ्यायचं आहे। भजी बनवताना आपल्याला जास्तीचं वरून पाणी घालायचं नाही आहे। ही प्रोसेस केल्यामुळेच भजी मस्त कुरकुरीत होतात आणि खायलासुद्धा अतिशय खुसखुशीत लागतात। त्यामुळे काय करायचं, याला जे जास्तीचं मिठाचं पाणी सुटलेलं आहे ते हाताने घट्ट असं दाबून पिळून आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे।
तर हे बघा, यातलं जास्तीचं पाणी हाताने घट्ट दाबून पिळून मी बाजूला काढून टाकलेलं आहे आणि याला थोडंसं कोरडं करून घेतलं आहे. हे एक आता बाउलमध्ये काढून घेऊ. त्यानंतर यामध्ये घालूयात आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट. 1 चमचावर हिरव्या मिरचीची पेस्ट मी यामध्ये घातली. सोबतच अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे. त्याचबरोबर यामध्ये घालूयात अर्धा चमचा ओवा आणि आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ. तर लक्षात ठेवा, आपण सुरुवातीला सुद्धा यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता मीठ घालत असताना थोडंसं बेताने घालायचं आहे, कारण आपण जास्तीचं मिठाचं पाणी यातून दाबून पिळून बाजूला काढून टाकलेलं होतं. त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे घातलेलं सगळं साहित्य यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता आणखीन यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं असल्यामुळे यामध्ये पुन्हा थोडासा ओलावा तयार झालेला आहे. आता यामध्ये आहे ना आपल्याला घालायचं आहे पीठ. तर इथे मी आहे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ यामध्ये घातल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात. तर सुरुवातीला आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्याने मोजून 3 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि त्यासोबत आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. तर पोहे खाण्याच्या चमच्यानेच मोजून इथे मी बरोबर 4 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पिठामुळे याला छान असं बाइंडिंग येतं आणि तांदळाच्या पिठामुळे भजी मस्त कुरकुरीत होतात. तर एकदाच खूप जास्त पीठ यामध्ये न घालता थोडं थोडं पीठ घालायचं. खूप जास्त बेसन पीठ एकाच वेळेला यामध्ये घालायचं नाही, त्यामुळे भजी कुरकुरीत खुसखुशीत न होता कडक होतात, निबर होतात आणि ते खायला तितकेसे चांगले लागत नाही. त्यामुळे काय करायचं आहे, बेसन पिठाचा अंदाज घेतच यामध्ये पीठ घालायचं आहे. जितका ओलावा यामध्ये तयार झालेला आहे त्यानुसार जेवढं बेसन पीठ मावेल इतकंच आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर हे बघा, याला आणखीन थोडंसं बाइंडिंग यावं याकरता 1 चमचाभर मी बेसन पीठ यामध्ये अजून घातलेलं आहे. तर हे मिश्रण जर का तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल, हे मिळून येत नसेल, तर यामध्ये खूप जास्त पाणी न घालता थोडासा पाण्याचा हबकारा यावरती मारू शकता. तर हे बघा, यामध्ये खूप जास्त बेसन पीठ न घालता याला बाइंडिंग येईल, हे मिळून येईल इतपतच बेसन पीठ मी यामध्ये घातलं आहे. म्हणजे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्याने मोजून 5 चमचे बेसन पीठ यामध्ये घातलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता बटाट्यांचे हे जे लच्छे आहेत ते यामध्ये व्यवस्थित दिसत आहेत. यामुळे आपली भजीसुद्धा मस्त कुरकुरीत होतात. भजीचं मिश्रण तयार झालं. आता भजी तळायला घेऊ, पण त्याआधी काय करायचं आहे, हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे मग मिश्रण हाताला चिकटत नाही. आणि थोडं मिश्रण हातावर घेऊन याला अगदी हलक्या हाताने गोलाकार करून घ्यायचं. खूप जास्त याला दाबायचं नाही, नाहीतर भजी तळल्यानंतर कडक होतात. हलक्या हाताने असं गोलाकार करून घेतलं की भजी मस्त कुरकुरीत होतात आणि छान लच्छेदार होतात. भजी तळण्याकरता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि एक एक करून तेलामध्ये आपल्याला भजी सोडायचे आहेत. तर जेवढे तेलामध्ये भजी मावणार आहेत तेवढेच भजी तेलात सोडायचे. मध्यम गॅसवरतीच आपल्याला भजी छान कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत. भजी तळत असताना गॅस कुठेही मोठा करू नका, नाहीतर मोठ्या गॅसवरती जर तुम्ही भजी तळत असाल तर भजी वरवर करपतात आणि आतून मात्र ती तशीच कच्ची राहतात. याउलट जर तुम्ही कमी गॅसवरती भजी तळली तर भजी तेल जास्त शोषून घेतात आणि तेलकट होतात. त्याचबरोबर तळल्यानंतर ते मऊसुद्धा पडतात. त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि झाऱ्याने खालीवर करत सर्व बाजूने भजी मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत तांबूस रंगावरती तळून घ्यायची आहेत. तर हे बघा, दोन्ही बाजूंनी भजी उलटपालट करत मध्यम गॅसवरती छान अशी कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलेली आहेत. याचा रंग तुम्ही बघू शकता, रंगसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे. सोनेरी रंगावरती भजी छान अशी तळून घ्यायची आणि याला सुटलेले तुम्ही लच्छे बघत असाल, लच्छेदार भजी बनून तयार होतात आणि त्यामुळेच खायलासुद्धा मस्त कुरकुरीत लागतात. आता भजीची दुसरी बॅचसुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. फक्त भजी तळत असताना तेलाचं तापमान एकदा चेक करायचं. तेल व्यवस्थित तापलेलं असावं, म्हणजे मग भजी तेलकट होत नाहीत आणि तळल्यानंतर मऊसुद्धा पडत नाहीत. तर हे बघा, भजीची दुसरी बॅचसुद्धा इथे मी तळून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळी भजी तळून घ्यायची आहेत. तर अशा रीतीने खाण्यासाठी तयार झाली मस्त अशी कुरकुरीत खमंग बटाट्याची भजी. तर ही बटाट्याची भजी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी बनवायला काहीच हरकत नाही. खायला अतिशय कुरकुरीत लागतात, खुसखुशीत होतात. आणि मी तुम्हाला दाखवते ही भजी किती मस्त कुरकुरीत झालेली आहेत. इथे आपण आहे ना भजी बनवत असताना सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा भजी छान खुसखुशीत होतात, कुरकुरीत होतात आणि खायलासुद्धा अतिशय चविष्ट लागतात.
तर तुम्हीसुद्धा ही बटाटा भजी नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.